अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार राड्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापले. भाजपच्या कार्यालयासाठी वापरल्या जाणाऱ्या गाळ्याच्या ताब्यावरून सुरू झालेला हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचलाय. या घटनेत भाजप कार्यकर्ते लक्ष्मीकांत चौहान आणि संतोष शिंदे यांना जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणात सर्वात गंभीर आरोप म्हणजे गाळ्याच्या ताब्याचा मूळ विषय बाजूला सारून वादाला मराठी अमराठी वळण देण्यात आलं. लक्ष्मीकांत चौहान हे उत्तर भारतीय असल्याचे सांगत त्यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरण्यात आली आणि चौहान यांना लाथाबुक्क्यांनी मारून टाका अशी भाषा करण्यात आली. त्यामुळे हा केवळ राजकीय किंवा गाळ्याच्या ताब्याचा वाद राहिला नसून या घटनेला सामाजिक तेढ निर्माण करण्याचा रंग देण्याचा प्रयत्न झाला का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या दरम्यान परिस्थिती शांत करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते संतोष शिंदे तेथे गेले असता त्यांनाही तू बीजेपी करतोस, बोलाव तुझ्या बीजेपी नेत्याला असं सांगून मारून टाका अशा शब्दात दमदाटी आणि मारहाण करण्यात आली. त्यामुळे समजूत घालण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यालाच मारहाणीला सामोरे जावे लागल्याने या घटनेची तीव्र चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे संपूर्ण प्रकार हा सुरू असताना घटनास्थळी पोलीस बीट मार्शल उपस्थित होतं. त्यांना देखील धक्काबुक्कीला सामोरे जावं लागलंय. त्यांच्या समोर शिवीगाळ देखील करण्यात आली. जर पोलिसांसमोरच अशा प्रकारे कायदा हातात घेतला जात असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनतोय. या संपूर्ण घटनेमुळे अंबरनाथच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राजकीय मतभेद असू शकतात, गाळ्याचा ताबा किंवा मालकीचा वाद असू शकतो, मात्र त्याचे रूपांतर मारहाण, धमकी, जातीवाचक शिवीगाळ आणि मराठी अमराठी वादात होणे कितपत योग्य आहे, हा सवाल आता उपस्थित होत आहे. गाळ्याच्या वादाला सामाजिक तेढीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्यावर कठोर कारवाई होणे गरजेचेच आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, त्यामुळे अशा प्रवृत्तीवर वचक कोण बसवणार, हा प्रश्न अंबरनाथकरांकडून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.